चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकांकरिता नामांकन अर्ज वितरित केल्या जात आहेत। अनेक इच्छुक उमेदवार अर्ज घेऊन भावी नगरसेवक होण्याच्या तयारीतही आहेत। अनेकांच्या इच्छा आकांक्षा या अर्जासोबत जोडल्या गेल्या आहेत। या अर्जामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्याचे पालन करण्याकरिता ती कागदपत्र जोडण्याकरिता अनेक इच्छुक चक्रा मारताना नजरेस पडत आहेत। आता आपण मूळ मुद्द्यांवर येऊया। अर्जातील कलम 16 मधील 5वा मुद्दा असा आहे की ज्यामुळे निवडून आलेल्या 70% उमेदवारांना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागेल। तर उमेदवारांना या 5व्या मुद्द्यात काय सूचना केली आहे ती आपण बघूया। यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 10, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 16 मधील तरतुदींचे वाचन केले असून मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही। आता या मुद्द्यातील महत्त्वाचं वाक्य म्हणजे मी स्वतः अथवा माझी पत्नी, माझे पती, माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 10(1)ड, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 16(1)ड मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यास मी नगरसेवक पदी राहू शकत नाही याची मला जाणीव आहे। तर वरील कलमातील 5व्या मुद्द्यानुसार आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत जर खऱ्या अर्थाने मोजणी केल्यास आणि बांधकामात सादर केला गेलेला नक्षा आणि प्रत्यक्षातील बांधकाम लक्षात घेता 70% बांधकाम अनधिकृत आहे, तर भावी नगरसेवकांच्या ध्यानात हा मुद्दा आला असेल तर त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे।